आज मी लोण्यासारखी मऊ अशी असलेली खोबऱ्याची वडी बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी दूध पावडर, 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी, 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 8 ते 9 आपल्याला काजू पाकळ्या घ्यायच्यात, थोड्याशा टेचून घ्यायच्यात आणि पाव चमचा विलायची पावडर घालायची आहे। तर गरज असल्यास आपण त्याच्यात दूध घालणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी पुन्हा दूध घातलेलं आहे, 1 चमचा तूप घालायचं आहे आणि हे बॅटर घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर हे बॅटर घट्ट झाले, बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये हे बॅटर काढायचं आणि व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। आवडीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे 10 मिनटं आपल्याला सेट व्हायला ठेवून द्यायचे आणि हे सेट झाल्यावरती असं दिसतं, तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करू शकता। तर बघा तयार आहेत आपल्या डेसिकेटेड कोकोनट खोबऱ्याच्या वड्या। तर कशा झाल्यात मला कमेंट करून नक्की सांगा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।